हॅलो फ्रेंड्स. मंचुरियन म्हटलं की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण सध्याच्या काळात कोरोना महामारीमुळे ते बाहेर जाऊन खाणं म्हणजे कोरोनाला आमंत्रण दिल्यासारखं आहे. त्यामुळे मी म्हटलं की आपण चायनीज सेंटर जर घरीच घेऊन आलं तर किती मज्जा येईल विथ देसी तडका. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझी कोणतीही नवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल. केली आहे तर आता कोबीमधील एक्स्ट्रा पाणी काढण्यासाठी त्यात आपण 1 चम्मच मीठ घालून ते मिक्स करून घेऊ. याला असंच सोडून तोपर्यंत आपण बाकीच्या भाज्या कापून घेऊया. अर्धा किलो पत्ताकोबी घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला 2 बारीक कापलेले कांदा, अद्रक, लसूण, ओला कांदा, बारीक कापलेला 2 सिमला मिर्च, 3 हिरवे मिर्च. आपल्या कोबीला आता पाणी सुटलेलं आहे तर त्यातील पाणी हाताने पिळून काढून घेऊया. कोबीमधलं पाणी काढून झालेलं आहे तर आता त्यात मसाले घालून घेऊया. त्यात 1 बारीक कापलेला कांदा, 1 चम्मच रेड चिली सॉस, 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच अदरक लसूण पेस्ट, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर. मीठ थोडं कमीच घाला कारण आपण आधीच भाज्यांपेक्षा पीठ जास्ती असतो. पण मंचुरियनच्या मिश्रणामध्ये पिठापेक्षा कोबीत जास्ती असली पाहिजे, म्हणजे ते कुरकुरीत होतात. आपला गोळा तयार झालेला आहे तर आता आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया. अशा पद्धतीने आपले पूर्ण बॉल्स बनवून झालेले आहेत. हे बॉल्स हलक्या हाताने बनवायचे, म्हणजे आत थोडी गॅप राहिली पाहिजे, किंवा बॉल्स तयार करून तुम्ही त्यावर टूथपिकने पिक करू शकता, म्हणजे ते आतून पण छान फ्राय होतील. मी मंचुरियन बॉल्स तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेला होता. हे तळण्यासाठी तेल खूप गरम पाहिजे, पण बॉल्स टाकायच्या आधी गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची. त्यानंतर हे लो टू मीडियम फ्लेमवरच तळायचे, म्हणजे हे आतून पण छान फ्राय होतील. त्यांना थोडं गोल्डन ब्राऊन कलर आला की नंतर ते परतवायचे, नाहीतर ते तुटतात. मंचुरियन बॉल्स छान फ्राय झालेले आहेत. त्यांना मस्त ब्राऊन कलर आलेला आहे तर आता ते काढून घेऊया. अशा प्रकारे पूर्ण मंचुरियन बॉल्स फ्राय करून घेऊ. अशा पद्धतीने आपले पूर्ण मंचुरियन बॉल्स तळून झालेले आहेत. तुम्हाला जर ते लगेच खायचे असतील तर त्यांना पूर्णपणे ब्राऊन कलर येईपर्यंत होऊ द्यायचे. 1-2 दिवस स्टोअर्ड करून ठेवायचे असतील तर त्यांना थोडं गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचं आणि ते फ्रीजमध्ये स्टोअर्ड करून ठेवून द्यायचे. आणि जेव्हा तुम्हाला खायचे असतील तेव्हा त्यांना पुन्हा एकदा डीप फ्राय करायचं. ज्यांना चायनीज टेस्ट नाही आवडत ते हे तळलेले बॉल्स पण खाऊ शकता. खूप मस्त क्रिस्पी लागतात. फक्त त्यात सोया सॉस नाही घालायचा. चला तर मग आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊ. त्यासाठी मी कढईतलं एक्स्ट्रा तेल काढून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे तर त्यात आता आपण बारीक कापलेलं लसूण घालून त्याला थोडं परतवून त्यात अद्रक घालून घेऊया. ते थोडं झालं की त्यात मिरची टाकून मिरची थोडी फ्राय झाली की नंतर त्यात कांदा घालून घेऊ. कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला होऊ देऊ. कांद्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे तर आता त्यात सिमला मिरची टाकून देऊ. शिमला मिरची छान शिजत आली की नंतर त्यात आपण ओला कांदा टाकून त्याला थोडं परतवून घेऊया.
नंतर त्यात 1 चम्मच रेड चिली सॉस, 1 चम्मच ग्रीन चिली सॉस, 1 चम्मच सोया सॉस, 2 चम्मच टोमॅटो सॉस हे सर्व परतवून यानंतर त्यात 1 चम्मच लाल मिर्च पावडर, मीठ थोडं कमीच घालायचं कारण आपण जे सॉस घातलेले आहेत त्यामध्ये पण मीठ आहे. हे सगळं परतवून त्यात थोडंसं पाणी टाकून पूर्ण सॉस शिजवून घेऊ. ग्रेव्ही छान शिजलेली आहे. तर आता यात 1 चम्मच कॉर्नफ्लोअर एका 1 वाटी पाण्यात मिक्स करून ते इथे टाकून देऊ. ग्रेव्ही घट्टसर आलेली आहे. तर आता आपण यात आपले पूर्ण मंचुरियन बॉल्स टाकून देऊया. त्यांना थोडं अर्ध्या मिनिटासाठी परतवून गॅस बंद करून देऊ. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.